तुझा भजन करा विठ्ठल याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चला तू तर यांच्या आवाज कमी कर कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम ट्रबल थोडा कमी करता द्यायचा सदै धवल हासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंग करू करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानंच विदायी भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी अखिल गुण निधान करुणावर नालय
रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा, ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी, अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबराय. शिट्टी मारतो दादा माझा माईक, आवाज कमी कर, ट्रबल तुतार्यांचे कमी कर, साऊंडला आवाज दे. ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी, अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबराय. जाळोनी संसार बैसलो अंगानी, ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे देवचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबराय. शांतही आहे, श्रीमंतही आहे आणि संतही आहे. या तिन्ही पदव्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्म्याला शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकानं नाचावं असे असणारे नामदेवराय व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेनं चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा. आणि मला असं वाटतं गेल्या 7 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहात आणि आजची ही आपली 8वी अंघोळ. विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला अखंड हरिनाम सप्ताह, वर्ष 50वे म्हणजे सुवर्ण महोत्सव तथा पंचकुंडात्मक विष्णू या महायज्ञ आणि त्यामधील संगीतमय शिव महापुराण कथा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि त्यामधील ही महाप्रसादाची काल्याची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं आहे. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची पत्रिका, कार्यक्रमाचं नियोजन जर सर्व काही पाहिलं तर जिल्ह्याला सुद्धा लाजवल एवढं सुंदर नियोजन धानोराकर मंडळी तुम्ही सर्व मंडळींनी केलं. अगदी गोड नियोजन. या कार्यक्रमाचं सर्वात मोठं वैभव हे आहे, या कार्यक्रमाचं निरीक्षण जर केलं, या कार्यक्रमाचा जर सर्वे केला तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल, एक गोष्ट माझ्याही लक्षामध्ये आली की एवढं सर्व नियोजन जर पाहिलं तर 85% तरुणांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये. महाराज किती? 85%. कीर्तनकार जर पाहिले ना महाराज तर कथाकार सोडला तर एकही कीर्तनकार म्हातारा नाही आहे. बरोबर आहे का नाही? कथाकार बी काही असे म्हातारे नाही आहे, ते फक्त दाढी पांढरी झाली त्यांची. कथाकार बी तरुणच आहे. बरोबर आहे का नाही? कीर्तनकार तरुण, गायक तरुण, वादक तरुण, माईक सिस्टीमवाला तरुण, सर्व तरुणांचा कुंभमेळा आहे महाराज. हा काय? तरुणांचा कुंभमेळा आहे. आणि मला नेहमी मी कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो, भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची शिट्टी मारायला लागणार. माझा माईक लक्ष दे ना, शिट्टीने मारला पाहिजे, आवाज गोड आला पाहिजेत बघा. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची आहे. आपल्याला कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे, कारण संध्याकाळी मला 8 ते 10 बिदर म्हणजे कर्नाटकला कीर्तने. महाराज कुठे आहे? कर्नाटकला कीर्तने. तुम्ही जेवढी शांतता देसाल तेवढ्या वेळेत मी अगदी ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर संप्रदायामध्ये आमच्या काही अलिखित परंपरा आहे. त्यामध्ये पहिली परंपरा ही आहे की पहिल्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा 1, मागणीपर म्हणजे 7व्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा 2 आणि काल्याच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा 3. काल्याच्या कीर्तनकाराने बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा महाराजांच्या भाषेत सांगू, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, ओ केले देवे गोकुळी. चरित्र
कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलंय त्या चरित्राचा उच्चार करायचा. बसणारे मंडळी, हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. भगवान परमात्म्याने रांगत असताना, गोधने चारत असताना, चोऱ्या करत असताना जे चरित्र केलंय त्या चरित्राचा उच्चार करायचा. बसणारे मायबाप, ओ धानोऱ्याकर मंडळी, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार आहे आणि प्रभू रामचंद्र चरित्राचा आचार आहे, आचरण आहे. अरे का भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राच्या अगोदर प्रभू रामचंद्राचं चरित्र आलं? याचं कारण सांगू का? जोपर्यंत प्रभू रामचंद्र रूपीच्या आचरणाचा चष्मा तुम्ही आणि मी परिधान करणार नाही, तोपर्यंत माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला तुम्हाला कळणार नाहीये. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारणीय आहे, पण बऱ्याचशा वेळेस काय होतं, जे आचरणीय आहे ते उच्चारणीय होतंय आणि जे उच्चारणीय आहे ते आचरणीय होतंय. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र लोकांच्या काहीच ध्यानात नाही, फक्त भगवंताने ज्या बायका केल्या तेवढंच ध्यानात आहे. लोक म्हणतात 16,108 बायका तुमच्या कृष्णाने केल्या, आम्ही 2-3 केल्या. भानगडीत पडू नका महाराज. एकीनंच आपल्या बरगड्या उघड्या पाडल्या, कैलासन 2 आणि 3 आणि 4 काय जमणार आहे महाराज? आपण नाही करायचं. त्यानं 12 गाव अग्नी गिळाय, तो 6 दिवसाचा असताना त्यानं पुतनेचं विष पेलंय. तुम्ही कमीत कमी 100 ग्रॅम एंडोसल्फान घेऊन पहा, ते विष टिकरचं घ्या. जगल्यानंतर बायका करा. 16,108 बायका असून सुद्धा तुकोबराय वर्णन करतात. तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे, नवल केवडे केवडे. बसणारी मंडळी, भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करू नका आणि भगवंताच्या अवताराचा इतिहास सार्व मंडळीला न्याते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकाचं भाषांतर करत असताना तुलसीदासजीने किती गोड वर्णन केलंय. जब जब होए धर्म की गीतेतलं दिलं. यदा यदा हि धर्मस्य. एक दुसरं प्रमाण तुलसीदासजीचं, जब जब होए धर्म की हानी, बाडही असुर अधम अभिमानी. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते ना मायबाप, त्या त्या वेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. केला
ग्लानी येते ना मायबाप, त्या वेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार. आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने आणि केला नारायणे अवतार. पहिलं प्रमाण गीतेतलं दिलं 1, दुसरं प्रमाण तुलसीदासजीचं दिलं 2, तिसरं प्रमाण तुमच्यानी माझ्या पाठातलं आहे. धर्म रक्षावया अवतार केसी, धर्म रक्षावया अवतार केसी, धर्म रक्षावया अवतार केसी, धर्म रक्षावया अवतार, धर्म रक्षावया अवतार केसी, धर्म रक्षावया अवतार केसी, धर्म रक्षावया अवतार केसी, धर्म रक्षावया अवतार. अपुल्या पाळीसी भक्त जना, अपुल्या पाळीसी भक्त जना, अपुल्या पाळीसी भक्त जना, अंबरुसी साठी जन्म सोसी, अंबरुसी साठी जन्म सोसी धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना जना, अंबरुसी साठी जन्म सोसी येले. बसणारी मंडळी, ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतंय ना, त्या वेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. आणि द्वापर युगाची परिस्थिती ती झालेली आहे. पापी जे अभक्त, दैत्य जे मतले, धरणीसी झाले ओझे त्याचे, दिधलासे त्रास ऋषी मुनी सकळा, न पूजिती कोणी देव एक, राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय नेत्री वाहे तो हे सांगत असे. पृथ्वी माता गायीचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवा, राक्षसांच्या भीतीने ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये, राक्षसांच्या भीतीने महाराज लोकांनी भजन बंद केले, कीर्तन बंद केले, काय करावं, कसं करावं. ब्रह्मदेवाने सांगितलं चला भगवान विष्णूंकडे जाऊन आणि भगवान विष्णूंची काय करू, स्तुती करू. बसणारी मंडळी, धानोराकर मंडळी, आपल्याला जर असं वाटतं दरवर्षी आपला सप्ताह एवढा चांगला व्हावा, मोठा व्हावा, तर माझी एक विनंती गड्यांनो, 7 दिवस तुम्ही गध्याला सुद्धा बाबूराव म्हणायचं शिका. 7 दिवस काय करायचं, फक्त गधा जरी असला तरी त्याला बाबूराव म्हणा. का? माणसाला स्तुती एवढी आवडती महाराज, की स्तुती जर देवाला आवडत असेल तर माणसाला का आवडू नये महाराज. सगळ्यात जास्त एखादा 1 नंबरचा हलकट माणूस असू द्या, तुम्ही तो कधी रुपयाला देत नसेल तुमच्या धानोऱ्यातला, तुम्ही फक्त त्याच्या दारात जाण त्याला म्हणा, पाटील, ओ पाटील, तुमच्यासारखा चांगला माणूस अख्ख्या धानोऱ्यामध्ये नाहीये. आयोजक कॉफी पाजून 5,000 रुपये देतं ते. मग मला म्हणायचं याच तोंडाने तुम्हाला चांगलं बोलायचं आणि या तोंडाने काय बोलायचं. मग होईल तोपर्यंत चांगलंच बोला ना. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मधुरावानी ओटी हो, तुका म्हणे वाव पोटी हो, मधुरावानी ओठी. बसणारी मंडळी, माझं कीर्तन लक्ष देऊन ऐका गड्यानो. पुढारी लोक गोड बोलतात का काम करतात हो? काहीतरी बोलाय धानोराकड मंडळी. पुढारी लोक गोड बोलतात का काय काम करतात? गोड बोलतात. तुम्ही कोणत्याही पुढारी या व्यासपीठावर बोलवा आणि तुम्ही म्हणा साहेब विहीर नाही, तो म्हणणार मंजूर. तुम्ही म्हणा साहेब रोड नाही, तो म्हणणार मंजूर. तुम्ही म्हणा साहेब पाण्याची टाकी नाही, तो म्हणणार मंजूर.
तुम्ही त्याला रोड मागा, टाकी मागा, काही मागा, मंजूर मागा. अहो काही तर एवढे लबाडे. तुम्ही जर एखाद्याला म्हणलं साहेब आमचं धानोरा गाव खूप चांगलं आहे हो, फक्त आमच्या गावाला नदी नाही, तो म्हणणार मंजूर. इतके लबाड असतात. ते फक्त गोड बोलतात. मग माणसाने गोड बोललं पाहिजे. जसे सगळे देवता गेले आणि भगवान विष्णूंकडे पाहिलं आणि विष्णूंची स्तुती सुरू केली. सशंक चक्रम सकिरीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरुक्षरम सहार वक्षस्थलकस्तुश्रीम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम शांताकारम भुजंग नाही भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मी कांतम कमलनयनम योगबिर्ध्यानगम्यम वंदे विष्णू भवभयहरम सर्वलोकैकनाथम. एवढं गोड वर्णन केलं माझ्या देवाचं. आणि देव असा गदगद झाला आणि जगाच्या मालकाने दोन्ही हात वर केले आणि सांगितले आकाशाची वाणी सांगे सकळासे. हे आकाशाची वाणी सांगे हे आकाशाची वाणी सांगे सकळासी. आकाशाची वाणी सांगे सकळासी. तळमळ मनाची करू नका. आकाशाची वाणी सांगे सकळ अशी तळमळ मानसी करू नका. भगवंताने आश्वासन दिलं देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षिल ब्राह्मण गाई भक्त. पण अवतार घेणं एवढं सोपं नाही हो महाराज. अवतार घेण्यासाठी कमीत कमी 2-4 जण तर लागतील ना. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर चला अवतार घेऊ आता. ओ शेषराव चला अवतार घ्यायचा. शेष म्हणे भाऊ मी सगळ्यांच्या नांदी लागेल पण तुझ्या नांदी लागणार नाही. शेष म्हणजे लक्ष्मणजी. देवा मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो रे. 14 वर्षाचा उपवास करावा लागला. देवानं सांगितलं आता तू वडील होई बा सर्वज्ञ पाळीनं मी आज्ञा तुझी बारे. ठरलं महाराज. कौंडण्यपुरासी जावे तुम्ही. आणि आता वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का. कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. बसणारे मंडळी थाटामाटात मिरवणूक निघाली ना आकाशवाणी झाली. कंसा ए कंसा ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार रे तिच्या पोटी येणारा 8वं पोरग तुला मारणार आहे. खरं सांगा आपल्या बहिणीचं पोरग आपला मर्डर करणार आहे हे भावाला कळल्यानंतर तिला पैठणी घेईल, तिला भाऊबीजील बोलवल, तिच्याकडे रक्षाबंधनला जाईल. अहो तो कंस होता महाराज. घेऊन या खड्ग माराया धावला हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात पकडला. ए कंसा हिच्या पोटी पोर मारणार आहे ना तुला. अरे हिनं काय केलं आम्हाला कारागृहामध्ये ठेव. ठरल्याप्रमाणे कारागृहामध्ये ठेवलं. सुंदर असं लेकरू झालं आणि वसुदेवानं ते लेकरू हातात घेतलं. बसणारी मंडळी लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडं. कंस ते वसुदेव ते पोरग घेऊन कोणाकडे गेले. कंसाकडे गेले. कंसाने त्या लेकराला पाहिल्यानंतर कंसाच्या डोळ्याला धारा लागल्या. कंस विचार करू लागला अरे मला तर 8वं मारणार आहे. पहिल्यानं काय केलेलं आहे एक सांगू. तुम्ही एवढ्या दिवसापासून 50 वर्ष झाली कीर्तन ऐकता माया हो. 50 गुणिले 8 किती महाराज लोक तुम्ही आतापर्यंत उघडून खाल्ले. बरोबर आहे का नाही. कंसा देव होता का राक्षस होता माया हो. बोलत चला काय होता. कंसा देव होता का राक्षस होता. कंसा राक्षस होता पण तुमच्यानी माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता. तुम्ही म्हणसाल महाराज मग आपण कोण आहे. आपण नुसते राक्षस नाहीये, आपण सगळे महाराक्षस आहोत महाराज. याचं कारण अरे कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता. आपण तर एवढे हलकट झालो महाराज. गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलो. ज्याला त्याला असं वाटतं मला पोरगच पाहिजेत. पोरं काय दिवे लावतात मला काही कळलं नाही बापा आतापर्यंत. दशरथ माहिती आहे का तुम्हाला. तुमच्या धानोऱ्याचा नाही. प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ 4 पोरं होते त्याला. राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न. मग दशरथासारख्या बापाला जर पोराने पाणी पाजलं नाही तर आजकालच्या दशरथाने अपेक्षा करायची नाही. एका हिंदी कवीने का याच्यामध्ये खूप सुंदर वर्णन केलंय पहा. 9 महिने 9 दिवसाने हो झाली जग बघण्या घाई.
एक माय माऊली मुलगा एका मुलगी चेक करायला डॉक्टरकडे गेल्यानंतर ती पोटातली गर्भातली मुलगी आपल्या आईला सांगू लागली, ए आई ऐक ना ग, 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्या घाई, अगवंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. किती गोडे पहा. उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. अग माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये, अगवंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. म्हणून माया हो, जर मुलगी जन्माला आली नाही तर या देशाची संतती वाढल कसं रे. तीच मुलगी कोणाची कोणाची पत्नी होणार आहे, तीच मुलगी कोणाची कोणाची तरी बहीण होणार आहे, तीच मुलगी कोणाची कोणाची तरी आई होणार आहे. जर मुलगी जन्माला आली नाही तर या देशाची संतती वाढल कशी. म्हणून गर्भाची हत्या करू नका. हे द्वापार युगात तुम्हाला एका राक्षसाने शिकवलंय महाराज. कोणी शिकवलंय? राक्षसाने शिकवलंय. पण पुण्य सारावया भेटे देव ऋषी व दिबालकाशी ठेवू नको. पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, चौथं मारलं, 5वं मारलं, 6 इमारित दुराचारी, 7वा जो गर्भयोग माया नेता आश्चर्य करीत जगा माझी. 8व्याची तयारी सुरू झाली. व्यवहाराचा नियम आहे माया हो. मुलगी तुमच्याही घरात आहे, मुलगी माझ्याही घरात आहे. एखादी मुलगी जर प्रेग्नेंट असेल, तिला 7वा 8वा 9वा महिना जर चालू असेल ना, तर तुमची माझी बहीण एवढी गोरी पान दिसती. याचं कारण काय? त्या गर्भाचं तेच त्या पोरीच्या चेहऱ्यामध्ये आलेलं असतं. कशात आलेलं असतं? चेहऱ्यामध्ये. मला बसणाऱ्या मायांना फक्त एवढंच सांगायचं, माया हो, एखादं शंभर पोरग जर जन्माला यायचं असेल तर तुमची आणि माझी बहीण एवढी सुंदर दिसती. ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये जगातील सर्वात सुंदर व्यक्ती असेल ती माय माऊली कशी दिसत असेल महाराज. काय गोड वर्णन नामदेवरायांनी केलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, 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 देवकीचे तेज दिसे तैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे तैसा सूर्य, दिसे तैसा. कंसाचे हृदय देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय कंसाचे हृदय महाराज नामदेवराय वर्णन करतात. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आणि भगवंताच्या अवताराची वेळ जवळ आली. बसणारी मंडळी लक्ष द्या माझ्याकडे. दसरथे मारिला तोचे होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. अयोनी संभवनो एकाही श्रमे नाम याचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रगट झाली. देवकी माता रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. मालक, ओ मालक, अहो त्या नराधमाने